नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आत्ता मी आहे आमच्या छोट्याशा किचनमध्ये आणि आज मी बनवणार आहे वांग्याचं भरीत. ॲक्च्युली ना ऋत्विक असा म्हणजे वांग्याची भाजी खात नाही आणि जर मी ते वांग्याचं भरीत जर बनवलं तर त्या ग्रेव्ही वगैरे असते ना, त्यामुळे ते वांगं तो खातो आवडीने. सो आज मी त्याच्यासाठी बनवणार आहे वांग्याचं भरीत. तर आमच्या कोल्हापूर स्टाईलमध्ये किंवा माझी पद्धत कशी आहे वांग्याचं भरीत बनवण्याची, तर ती रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर रेसिपी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, हे मी साहित्य काढून घेतलं आहे बघा. एकदम सिंपल पद्धत आहे, जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही. हे बघा, मी कांदा घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, 4 वांगी घेतले आहेत. मी त्याची देठं काढून त्याला अशी 4 भाग करून असे मधून असे हे केलेत, कापलेत. त्यानंतर इथे मी धना पावडर घेतली आहे, जिरं, लसूण, तेल आणि हे शेंगदाणे भाजून मी त्याचे साली काढून घेतल्यात. हे लाल कलरचे शेंगदाणे आहेत, आमच्या गावचे शेंगदाणे ते. या शेंगदाण्यांना ना असं काळूबाळू शेंगदाणे असं म्हणतात. तर हे शेंगदाणे खूप चांगले असतात. घरगुती लाल मसाला असतो, तिखट मसाला, मीठ, हळद. तर हे साहित्य आहे. आता मी काय करणार आहे, हे शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर या शेंगदाण्यांमध्येच मी काय काय टाकणार आहे, हे धना पावडर पण मी यामध्येच मिक्स करते. त्यानंतर हे जिरे मी जे घेतले ते पण यामध्येच टाकणार आहे. लसूण एक 5-6 पाकळ्या घेतल्या होत्या. त्याच्यानंतर कोथिंबीर जी धुवून ठेवली होती मी, ती कोथिंबीर पण यामध्ये ॲड करते. हा आमचा घाटी मसाला आहे कोल्हापूर स्टाईलचा. तर तो मसाला पण मी यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्येच ॲड करून घेणार आहे. तिखट जास्त घालत नाही, त्यामध्येच मीठ पण टाकणार आहे. आणि हे सगळं जे आहे मिक्स केलेलं मिक्सर, हे ते मिक्सरला बारीक करून घेणार आहे. जास्त बारीक करायचं नाही, थोडे दाणेदार असं ठेवायचे. सो मी तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारची पेस्ट बनवणार आहे ती. ते बघा, अशा प्रकारचं मी कूट म्हणजे करून घेतलंय. जास्त बारीक पण नाही केलंय, जास्त दाणे पण नाही ठेवलेत. तर यामध्ये मी काय करणार आहे, कांदा मिक्स करून घेणार आहे. कांदा पण यामध्ये मिक्स केलाय. आता मी हे वांग्याचे जे मी 4 भाग केले होते बघा असे, त्यामध्ये आता मी भरून घेते सारण हे सगळं. अशा प्रकारे मी भरणार आहे पूर्ण. अशा प्रकारे हे जे मी ताण्याचं कूट केलं होतं मिश्रण, ते मी असं वांग्यामध्ये पूर्ण भरून घेतलंय. आणि मी थोडंसं ठेवलंय सारण नंतर घालायला, मग त्यामुळे ग्रेव्ही थोडीशी घट्ट होते आणि ग्रेव्हीमुळे अजून छान लागतं वांगं, म्हणून मी ते नंतर थोडं घालणार. तर पॅन तापलाय चांगला. आता त्यामध्ये मी तेल घालून घेते पहिल्यांदा. हे वांग्याची जी भाजी असते या भरीतमध्ये जरा तेल जास्त लागतं. तर पहिल्यांदा आपण ना काहीच ह्याच्यामध्ये टाकायचं नाही तेलामध्ये, हे डायरेक्टली वांगी घालायचे आणि वांगी चांगली भाजून घ्यायचे. ही वांगी ना पूर्ण बाजूने जेव्हा भाजणार, त्यानंतर मग आपण काय करणार, पाणी वतून हे जे सारण आपण ठेवलं त्यामध्ये ते मिक्स करणार आहे. तर पहिल्यांदा आपण वांगी चांगली भाजून घेऊया. आपलं आता बघा वांगं पण असं मस्तपैकी सगळीकडून भाजलंय बघा, दिसत असेल तुम्हाला. पुढून पण असं भाजलंय मस्तपैकी. हे बघा, मस्त असं भाजलंय चांगलं. तर आता मी काय करणार आहे, हे सारण पूर्ण यामध्ये टाकून घेतलंय. आता थोडंसं मी याच्यामध्ये पाणी ॲड करते, बस इतकं पाणी ॲड करते. थोडंसं ग्रेव्ही म्हणजे ऋत्विकला ग्रेव्ही फार आवडते आणि ग्रेव्हीमुळे छान लागतं, ते जरा असं सुकं सुकं होत नाही. तर आधी आपण हळद त्याच्यामध्ये ॲड केली नव्हती, तर आता आपण हळद यामध्ये टाकून घेऊया.
आता थोडंसं उकळी येईपर्यंत आपण ठेवूया. त्यानंतर मग आपलं वांग्याचं भरीत तयार. आता आपलं सुंदरसं वांग्याचं भरीत असं तयार झालंय. ग्रेव्ही पण थोडीशी आहे ठेवलेली. आता खाण्यासाठी आपलं वांग्याचं भरीत तयार आहे. चला टेस्ट करून बघूया कसं झालंय. मग कसं झालंय? आता ते सगळं संपवायचं. हां, काहीच ठेवायचं नाही.